श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि आपल्या बायकांचा रोजचा एकच प्रश्न असतो की भांडी आणि ती कमी वेळेत स्वच्छ कशी होतील हे आपण जास्तीत जास्त बघत असतो. कारण जास्तीत जास्त पडतात ती भांडीच. कपड्यांपेक्षा भांड्याचा खूप म्हणजे डोकेदुखी होत असते. तर कमी वेळेत कशी भांडी स्वच्छ करायची किंवा कशी क्लीन करायची आणि कोणत्या भांड्यांना कोणता साबण किंवा कोणता चोथा वापरायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. जेणेकरून आपल्याला भांडी घासण्यासाठी म्हणजे कोणताही त्रास होणार नाही आणि कोणती काळजी आपण भांडी घासताना घेतली पाहिजे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं, भांडी ज्यावेळी आपण घासायला सुरुवात करतो त्यावेळी आधी स्वयंपाक आपण केलेली जी भांडी असतात, परत आपण जेवण झालं आपलं की जे शिल्लक राहिलेलं अन्न असतं ते एका छोट्या भांड्यामध्ये काढायचं. भाजी वगैरे असेल ती, आणि नंतर भाजी भात असेल तो काढायचा आणि त्यानंतर मग आपण भांडी सगळी एकत्र गोळा करून घ्यायची. जेवढी काही भांडी असतील ती सगळी एकत्र गोळा करायची. जेणेकरून आपल्याला कसं होतं की हे राहिलं ते राहिलं, मग नंतर आपल्याला लक्षात येतं की इथे एक भांडं राहिले तिथे एक भांडं राहिले असं होतं. त्यामुळे सगळी भांडी आधी एकत्र गोळा करायची जेवढी भांडी आहेत ती, आणि त्यानंतर मग आपण भांडी घासायला सुरुवात करायची. भांडी घासायला सुरुवात करायच्या आधी आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची की जे खरकट वगैरे असतं ते सगळं आधी काढून घ्यायचं आणि आपल्याजवळ एक प्लॅस्टिकची पिशवीच ठेवायची. सगळं खरकट आधी खळबळून घ्यायची भांडी स्वच्छ, आणि ते सगळं खरकट जे असतं ते एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरायचं. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भांडी आपण डब मारण्यासाठी जाळी वापरायची. जेणेकरून कसं होतं, त्या भांड्यातलं सगळं पाणी जर नितळलं तर आपलं जे कपाट असतं ते सुद्धा घाण होत नाही. आणि भांड्यातसुद्धा बघा, जर पाणी तुमच्या साचलं तर मग त्या भांड्यावर सुद्धा असं पांढरट थर उठतो आणि मग तुम्ही कितीही स्वच्छ भांडी घासला तरी पण ती घाणच दिसतात. त्यामुळे आधी जाळी घ्यायची आपण भांडी डब मारण्यासाठी. तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बघत असाल की ही जाळी मी वापरतेच, कारण मला जाळीशिवाय भांडी म्हणजे घासल्यासारखेच वाटत नाहीत आणि ते पाणी नितळलं तर म्हणजे बरं वाटतं. त्यासाठी आपण सगळी भांडी एकत्र गोळा करणे, त्यातलं खरकटं काढणे आणि त्यानंतर भांड्याची विभागणी करायची. म्हणजे स्टीलची भांडी वेगळी आणि जर्मनची भांडी वेगळी करायची आहेत. कारण का सांगते तुम्हाला, जर्मनच्या भांड्यांना आपल्याला वेगळा चोथा आणि वेगळा साबण वापरायचा, आणि जी स्टीलची भांडी असतात त्यांना वेगळा साबण आणि वेगळा चोथा वापरायचा असतो. त्याच्यासाठी जर्मनची भांडी वेगळी करायची. आणि जर्मनची जी भांडी असतात ती घासायलासुद्धा आपल्याला वेळ लागतो. स्टीलच्या भांड्यांना एवढा वेळ लागत नाही. आणि भांडी घासत असताना कधी पण म्हणजे एकदम सगळी भांडी घासायची नाहीत. आधी स्टीलची भांडी घासायची आणि त्यानंतर जर्मनची भांडी घासायची आहेत. आता स्टीलची भांडी घासण्यासाठी तुम्ही जो विम साबण मिळतो तो वापरू शकता, किंवा लिक्विडसुद्धा मिळतं ते सुद्धा वापरला तरी चालेल. लिक्विडने सुद्धा खूप छान भांडी निघतात. आणि हिरवा चोथा असतो, परत मऊ स्पंजसारखा जो चोथा असतो त्यांनी तुम्ही म्हणजे घासणी असते बघा, त्यांनी तुम्ही जरी भांडी घासला तरी चालतं. जी मऊ स्पंजसारखी घासणी असते त्याने सुद्धा खूप चांगली स्टीलची भांडी निघतात, पण त्या घासण्याने जर्मनची भांडी मात्र अजिबात निघत नाहीत. त्यामुळे त्याने स्टीलचीच भांडी घासायची. आणि जर्मनची भांडी घासण्यासाठी काळा साबण मिळतो बघा, तर तो काळा साबण आणि आपला जो तारेचा चोथा असतो किंवा घासणी म्हणा तुम्ही, ती असते ती घासायची. त्यानेच ती भांडी घासायची. कारण काळ्या साबणाने आणि तारेच्या घासणीने जर तुम्ही जर्मनची भांडी घासला तर एकदम लखलखीत अशी चांदीसारखी भांडी निघतात. माझ्याकडे पण तो साबण आता संपलेला आहे, नाहीतर मी तुम्हाला दाखवला असता. मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तो साबण दाखवलेला. मी बॉक्सच आणते. आता तो बॉक्स 60-70 रुपयाला मिळत होता, पण आता थोडा महाग झाला आहे. आणि त्या साबणाने जी आपली पांढरी कपडे असतात बघा ती सुद्धा खूप स्वच्छ निघतात. आता भांडी घासण्याकडे वळूया आपण. पहिल्यांदा स्टीलची भांडी घासायची म्हणजे ताटं घासायची. ताटं घासून ती पूर्ण जाळीतनं साईडनं लावून घ्यायची आणि मध्ये एक छोटंसं ताट किंवा प्लेट आपण तिथं
घालायची आहे जाळीमध्ये, जेणेकरून आपली जर लहान अशा वाट्या चमचे असतील ती खाली पडणार नाहीत. चमचे अडकवण्यासाठी सुद्धा त्या जाळीला सेपरेट म्हणजे सेक्शन असतो बघा, तिथं चमचे अडकवायचे आणि वाट्या असतील त्यामध्ये आपण डब मारल्या तर म्हणजे त्या बाहेर पडत नाही. त्याच्यासाठी साईडने आधी मोठी ताटं लावून घ्यायची, मध्ये एक प्लेट डब मारायची, त्याने अजिबात म्हणजे भांडी आपली इकडं तिकडं पडत नाहीत. ताटं डब मारल्यानंतर मग आपण काय करायचं आहे तर वाट्या वगैरे असतात, वाट्या, तांबे, ग्लास हे पहिल्यांदा घासून घ्यायचे आहेत. आणि एक 5-6 वाट्या 5-6 तांबे घासून झालं की थांबायचं आहे आणि तेवढंच लगेच धुवून घ्यायचं आहे. ते धुवून घेतल्यानंतर लगेच ते जाळीमध्ये पूर्ण त्याचं तोंड खाली होईल असं पालतं मारायचं. त्याचं तोंड अजिबात वरती ठेवायचं नाही, नाहीतर मग त्यामध्ये पाणी साठलं जातं आणि पांढरं पांढरं असं उठतं त्याच्यावर. त्यामुळं पूर्ण असं खाली तोंड करून ते डब मारायचं आणि मग दुसरी भांडी घासायला सुरुवात करायची. त्यानंतर मग स्टीलची राहिलेली बाकीची भांडी घासायची आणि तीसुद्धा डब मारायची. एक 5-6 भांडी आपली घासून झाली की लगेच आपण डब मारायचे आहेत. धुवून लगेच डब मारायचे आणि धुत असताना आपण तांबे वगैरे धुत असताना आतनं हात घालून स्वच्छ धुवायचं, जेणेकरून आतनं जर साबण वगैरे राहिला तर मग आपल्याला तो दिसत नाही, लक्षात ठेवा. आणि लहान मुलं वगैरे पाणी पिणारं असतील किंवा मोठी जरी पाणी पिणारं असतील तर आत साबण असला तर कोणच बघत नाही त्याला, कारण आपल्या गृहिणींचं कसं लक्ष असतं सगळीकडे, तसं बाकीच्यांचं काही लक्ष नसतं. ते काही घेतात आणि पाणी घेतात आणि पितात. त्यामुळे मग कसं होतं बघा, म्हणजे तब्येत खराब होण्याची सुद्धा शक्यता असते, त्याने संडास वगैरे लागू शकतं त्याने. त्यामुळं आपण आतनं हात व्यवस्थित घालून तांबे वगैरे स्वच्छ धुवायचं आणि तांब्याचे जे कडा असतात बघा त्यासुद्धा व्यवस्थित घासायचे. एकेकांचे तांबे बघितले तर कडेला असं काळपट असा थर साचलेला असतो, तर कधीही तांब्यासुद्धा कडेने व्यवस्थित घासायचा आणि ग्लास वगैरे सुद्धा व्यवस्थित आतनं घासून धुवून मगच हे ठेवायचं, कारण लहान मुले ग्लासनं परत वाटेने पाणी पितात. त्यामुळे त्यांच्या एवढं लक्षात येत नाही की आत काय म्हणजे साबण वगैरे असेल. घेतात, टी व्ही बघत पाणी पितात, गडबडने पळत पळत येतात खेळत आणि पाणी पितात. त्यामुळे साबण वगैरे पोटात गेला तर मग संडासला वगैरे लागू शकतं. आणि भांडी नंतर स्टीलची घासून झाली की त्यानंतर मग आपण जर्मनची भांडी घासायची. जर्मनची भांडी घासत असताना पातेली लहान असतात ती आधी घासायची आणि त्यानंतर मग मोठी पातेली, कढया घासायच्या आहेत. आणि जर्मनच्या भांड्यांना थोडासा जोर जास्त लावायचा, कारण ती भांडी थोडीशी तेलकट चिकट असतात. भाज्या वगैरे आपण फोडणी मारलेल्या असतात, त्यामुळे ती भांडी थोडीशी तेलकट चिकट असतात. त्यामुळं त्या भांड्यांना व्यवस्थित असं हे करायचं, जोर लावून घासायचं आणि मग धुवायचं. आणि मग पातेली एकमेकात तुम्ही घालून जरी जाळीमध्ये डब मारला तरीसुद्धा चालतं. आणि भांड्यांच्या बाबतीत आणखीन एक काळजी घ्यायची की ढीगभर भांडी साठवून कधीही ठेवायची नाहीत. स्वयंपाक केला, जेवढी पडलेली आहेत तेवढी लगेच घासणे. परत जेवण झालं, जेवढी पडलेली आहेत तेवढी लगेच घासणे, लगेच डब मारणे आणि लगेच भांडी वरती नेऊन डब मारणे कपाटवर, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. नाही तर घासायचं आणि त्या जाळीत भरून आज सकाळची चहा पिलेली घासायची जाळीत ठेवायची, त्याच्यानंतर दुपारी जेवण केलेली घासायची त्याच्यावर ठेवायची, परत दुपारी स्वयंपाक केलेली असतात ती त्याच्यावर ठेवायची, परत दुपारी चहा असतो ती घासायची त्याच्यावर ठेवायची, परत संध्याकाळी जेवलेली ठेवायची घासा. अशी खूप बायकांना म्हणजे एकेकांना घाण सवय असते. पण भांडी ज्या त्यावेळी, आता सकाळी आपण चहा पिलेली 4 भांडी असतात ती लगेच डब मारायची जाळीमध्ये आणि पाणी नितळलं की लगेच ती कपाटावर डब मारून टाकायची. तशीच डब मारायची नाहीत, लक्षात ठेवा. घासल्या कधीही कपाटावर भांडी डब मारायची नाहीत, नाहीतर मग काय होतं, सगळं असं पाणी त्या कपाटातनं सांडलं जातं आणि मग धूळ वगैरे काय बसतेच. धूळ काय म्हणजे सांगून येत नाही, ती तुम्ही वरती असाल किंवा खाली असाल कुठं पण असाल तर धूळ ही येतेच. मग त्या कपाटावर पाणी साठलेलं असतं आणि त्याच्यावर धूळ येऊन बसली की मग कपाट म्हणजे असं डाग पडतात आणि खूप घाण दिसतं आणि पाणी पडलेल्या जागी कपाट असं गंजायला सुद्धा लागतं. त्यामुळं मग ते परत आपल्याला डबल व्याप होतो, लक्षात ठेवा. म्हणजे ते कपाट पण घाण झालं आणि परत ते कपाट खराब पण झालं, म्हणजे ती वस्तू पण आपली खराब झाली. त्याच्यापेक्षा काय करायचं, भांडी घासायची, जाळीत डब मारायची आणि त्यानंतर पाणी नितळलं की मग लगेच ती वर डब मारायचे आहेत. आणि भांडी वापरायला काढत असताना सुद्धा जेवढी लागतात तेवढीच भांडी वापरायला काढायची. ढीगभर भांडी वापरायला काढायची नाहीत, कारण कसं होतं बघा, माणसं असतात
3 4 आणि भांडी ढीगभर 10-12 ग्लास, 10-12 तांबे, परत वाट्यांचा ढीग, ताटांचा ढीग असा लागलेला असतं. तर तसं करून काही उपयोग नाही, कारण जेवढं लागतं तेवढंच काढलेलं बरं. तेवढंच आपल्याला धुवून स्वच्छता व्यवस्थित ठेवता येते. जर ढीग बरं असलं तर मग ते आपल्याला स्वच्छ करायला सुद्धा खूप त्रास होतो, आणि मग नाही स्वच्छ केलं तर मग ते घराची कळा काढतात. तसेच जी घरातली बाई असते तिची सुद्धा आबरू निघते, लक्षात ठेवा. आता इथं मी तुम्हाला दाखवत आहे बघा. अशा पद्धतीने कधीही जाळीला असं कडनं ताटं लावून घ्यायची, आणि मध्ये आपण जी लहान लहान भांडी असतात ती हे करायचे, डब मारायचे, जेणेकरून अजिबात म्हणजे कुठलंही भांडं जाळीच्या बाहेर पडत नाही आणि पाणी व्यवस्थित नितळलं जातं. ज्यांच्याकडे बेसिन आहे त्यांनी बेसिनवर तिथल्या तिथं लगच्या लगेच भांडी जेवढी पडतील तेवढी घासला तरीसुद्धा चालतं. पण एकेकांच्याकडे, आता आमच्या आईच्या घरात कसं करावं लागतं, सगळं गोळा करून बाहेर न्यावं लागतं आणि बाहेर जाऊन घासावं लागतं. पण त्यावेळी पण कसं होतं बघा, लगच्या लगेच जर तुम्ही नेऊन घासला तर तेवढीच भांडी असतात आणि पटणं होतात. नाहीतर मग जास्त गोळा करून बसला तर 1-2 तास आपल्याला त्या भांड्यातच बसावं लागतं, आणि आपल्याला वाटतं की खूप कामं आहे, आपण त्यातच बसले जातो आणि बाकीची कोणतीही कामं मग आपली होत नाहीत आणि आपल्यासाठी सुद्धा काही वेळ मिळत नाही. त्यामुळं काय करायचं, ज्यावेळी 4 भांडी पडतात लगच्या लगेच धुवून यायची, आणि लगच्या लगेच किचन ओटासुद्धा स्वच्छ करून घ्यायचा. नाही तर भांडी घासली म्हणजे झालं नाही, किचन ओट्यावर सगळा पसारा तसाच पडलेला असतो, असं कधीही ठेवायचं नाही. किचन ओटा पण लगच्या लगेच स्वच्छ करायचा. कसं होतं बघा, हातासरशी तुम्ही लगेच जर काम केला तर ते काम तुमचं 10 मिनटात होतं, आणि जर तुम्ही कंटाळा केला तर ते दिवसभर मग तसंच पडलं जातं. त्याच्यावर मग माशा, चिलटे, झुरळ सगळं होतात. ते मग जेवणावर वगैरे फिरतात इकडं तिकडं, आणि घरातनं मग त्यांची संख्या वाढतच जाते. एक झुरळ झाला की मग आणि त्याच्या पाठोपाठ 2 होणार, 3 होणार, असं झुरळांची संख्या वाढत जाते. आणि मग झुरळ झाले की मग सगळ्या घरातनं घाण होते. अजिबात म्हणजे ते चांगलं वाटत नाही. झुरळ मुंग्या झाले की खूप घरात, म्हणजे चपातीचं जरी तुम्ही अशा चपात्या करून जर लाटून ठेवला तुम्ही तर लगच्या लगेच मग त्याला मुंग्या अशा भरतात, मग त्या चपात्या सगळ्या मात्र्याच होतात. म्हणून, आणि मुंग्या वगैरे झालेलं असले की नाही खाऊ वाटत. म्हणून आपण काय करायचं, ज्या त्यावेळी जी ती स्वच्छता करायची. आता इथं बघू शकता तुम्ही 4च भांडी माझी पडलेली आहेत. लगच्या लगेच किचन ओटा पण मी क्लीन केला. तर आता ती 4 भांडी आहेत ती हातासरशी मी लगेच घासून घेणार आहे. आणि मी साईडला प्लॅस्टिकची पिशवी बघू शकता तुम्ही, तर तशी पिशवी ठेवते आणि त्या पिशवीत सगळं भरून मग कचऱ्याच्या डब्यात टाकत असते. कसं होतं, असं जर आपण प्लॅस्टिकच्या पिशवीत भरलं तर कचऱ्याचा डबासुद्धा आपला म्हणजे घाण होत नाही. तर सगळं असं डायरेक्ट तुम्ही जर कचऱ्याच्या डब्यात आहे असा जर ओला कचरा टाकला तर मग तुमचा कचऱ्याचा डबासुद्धा घाण होतो. पूर्ण साईडनं वगैरे सगळं लागलं जातं आणि खूप वास मारतो बघा त्याचा, आणि ते अजिबात चांगलं वाटत नाही. त्यामुळे असं प्लॅस्टिकच्या पिशवीत भरला की तुम्ही लगच्या लगेच त्या प्लॅस्टिकच्या पिशवीचं तोंड वगैरे बांधून ठेवला की अजिबात वास बाहेर येत नाही. आणि असा एक वायपर पण ठेवायचा. आणि लगच्या लगेच बेसिनची जी जाळी असते ती, परत बेसिनच्या वर जी चावी असते ती, बेसिनच्या साईडला सुद्धा फरशींवर जे उडलेलं असतं ते लगच्या लगेच आपण एक हात फिरवला की क्लीन होतं. वायपरसुद्धा लगच्या लगेच तिथल्या तिथं धुवून काढायचं आहे. जेणेकरून कसं होतं बघा, वायपरसुद्धा सारखं आपलं पाण्यात राहून त्यालासुद्धा कसं होतं, साईडने असं काळपट चिकट असा थर साचला जातो, तर ते पण चांगलं वाटत नाही. त्यामुळे वायपर पण लगच्या लगेच धुवायचा. परत गॅस पुसण्यासाठी जे आपण कापड वापरलेलं असतं ते सुद्धा लगच्या लगेच धुवून टाकायचं. काहीही वेळ लागत नाही बघा, एकदम असं म्हणजे 10-15 मिनटात ते काम होऊन जातं. नाही तर गॅस कट्टा पुसायचा आणि ते कापड तिथंच पडलेलं असतं दिवसभर, मग ते चांगलं वाटत नाही. ते कापडसुद्धा ओलं राहिल्यामुळे चिकट होतं, कारण एकतर आपण आधी तेलकट वगैरे पुसलेलं असतं आणि त्यात आणि ते कापड ओलं राहिलं की ते खूप चिकट होतं. आणि घरात जेवढी तुम्ही स्वच्छता ठेवाल तेवढं तुम्हाला खूप प्रसन्न वाटतं, आणि कोणी येणार असेल आपल्या घरात तर त्यांनासुद्धा बघून खूप छान वाटतं. म्हणून घरात नेहमी स्वच्छता ही ठेवावीच. आणि भांड्यांच्या बाबतीत पण तुम्ही वेळोवेळी आळस न करता भांडी ज्या त्यावेळी जर घासला, अजिबात म्हणजे पडू द्यायची नाहीत भांडी.
त्यावेळी जर तुम्ही वेळच्या वेळी घासला तर अजिबात म्हणजे भांड्यांचा सुद्धा राडा होत नाही आणि आपलं कुठलंही काम आपल्याला कंटाळवाणं वाटत नाही बघा. एकदम जर तुम्ही भांडी साठवून घासायला गेला तर ती भांडी बघूनच तुम्हाला कंटाळा येतो की बाबा एवढी भांडी घासायच्यात, राहून ते तिकडं म्हणतो मग आपण. असं होतं. एखाद्या वेळेस माझं पण तसं होतं बघा. तब्येत वगैरे ठीक नसते त्यावेळी ढीगभर भांडी पडली जातात किंवा दुकानात काम असतं त्यावेळी लवकर जावं लागतं. त्यावेळीसुद्धा सगळी भांडी राहतात आणि मग मी दुकानात जाते. तर थोडक्यात मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ हा आपल्या सगळ्या महिलांचा आवडता व्हिडिओ होता. क्लिनिंगचा कसा वाटला, काय वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा. आणि तुमच्याकडे पण काही टिप्स असतील तर त्यासुद्धा माझ्यासोबत शेअर करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.